कंटिन्यू हाय बीमवर गाडी चालवणं हे धोकादायकच आहे मित्रांनो। त्याच्यामुळे समोरची सिच्युएशन काय आहे ते समजून घेऊनच तुम्हाला आपल्या लाईटची सेटिंग ठेवायची आहे। समोरच्या गाडीच्या नेम प्लेटच्या खाली समोरची गाडी आपल्याला लो बीमवर गेली तर तिचा त्रास नाही झाला आणि आपलाही त्रास त्या गाडीला नाही झालेला। समोरच्याही गाडीच्या ड्रायव्हरला आपला त्रास होत नाहीये। पण आता याच्या पुढे काय ट्विस्ट आहे तो तुम्हाला सांगतो। आता ज्या वेळेस ही गाडी पुढे जाते, आता हळूच ही गाडी लेफ्टला जाईल बघा। लेफ्टला का जाईल तुम्हाला दाखवतो। आता समोरच्या गाडीच्या हाय बीमचे लाईट आणि पांढरे लाईट आहे ते पहा। त्यांनी साईड दिली पण मी साईड देत नाही। तिथं अक्षरशः त्याच्यात छोटे मुलं होते पण मी गाडी लेफ्ट साईडला अजिबात घेतली नाही आहे आणि माझी हाय बीम लावली होती। तर हा त्रास होतो मित्रांनो। समोरचा त्रास दिला की त्रास तुम्हाला देणार। आता इथं पण पहा हाय बीम आहे, मी अप्पर डिप्पर केलं पण त्यांनी नाही केलं तर मी बरोबर मधल्या साईडला गाडी ठेवली तर त्यांना त्रास झाला। इथं पण तेच आहे, हाय बीम केलं समोरच्याला त्रास झाला। ह्या गोष्टी असतात मित्रांनो। हाय बीम लाईट ही कंटिन्यू चालवायची नाही आहे। जिथं आवश्यकता इथं बघा कर्व आहे थोडासा तर इथं लावली पाहिजे होती मी, पण मी लावली नाही आहे। पाठीमागची लाईट बघा, मला या गाडीच्या लाईटचा त्रास होतो तर मग या गाडीला मी पुढे घेतलं आणि पुढे घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच समजून येईल की मी माझा हाय बीम लावला। मी लो बीमवरच आत्तापर्यंत, आता मी माझा हाय बीम लावला। हे पहा हाय बीम लावला। तर अशा प्रकारे आपण काय रोडवरती एक दुसऱ्याचे दुश्मन नसतो, पण आपल्या छोट्याशा कृतीमुळे समोरचा आपल्याला त्रास द्यायला चालू करतो तर ते आपल्याकडून नाही झालं पाहिजे। हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे मित्रांनो आणि हेच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। आता इथं पण पहा समोरच्याचं किती हाय बीम आहे तर मी हाय बीम लावली इथं। हे होतं मित्रांनो, कंटिन्यू हे होत चालतं आणि रोडवर शक्यतो होता होईल तेवढं आपली लो बीम ठेवा। ह्या अशा प्रकारचे जर व्हाईट कलरचे पट्टे नसतील रोडवर तर अजून जास्त त्रास होतो समोरच्याला। आता इथं पाहू शकता, आता मला यांची हाय बीम नव्हती, लो बीम होती गाडीची लाईट, तर मी त्यांना त्रास दिला नाही। मी देखील त्यांच्या पाठीमागे लो बीमवरच गेलो।